वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. गंगा आदी ज्या नद्या आहेत ह्या भौम तीर्थ आहेत. त्या नद्यामध्ये आपण स्नान केलं पाप जातं, पाप वासना जात नाही. नामदेवराय वर्णन करतात, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. पाप वासना जात नाही, पाप जातं. पण संत रूपी चित्तीर्थामध्ये जर आपण स्नान केलं तर महाराज सांगतात आपली अनिष्ट निवृत्ती होऊन जाते आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मभाव जो आहे हरपलेला ब्रह्मभाव आपल्याला प्राप्त होतो. पाप वासना निवृत्त होते. महाराज संत हे कसे आहेत? चित्तीर्थ आहेत. अशा प्रकारे काय त्यांचा तुकोबारा जसं म्हणतात ना, तेथे माझा काय कोण होतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. षड्गुणैश्वर्य संपन्न कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान सच्चिदानंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या कृपेने कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानियांचे शिरोमणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय अद्वैत प्रेम मूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, सर्व साधू संतांच्या कृपेने आणि आशीर्वादाने नाही सेवा विठ्ठल भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, तुका म्हणे मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुम्ही सर्व साधू संतांनी माझ्यावर कृपेचा वर्षाव जर केला तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी ज्ञानोबाराय म्हणतात. मग तुमच्या प्रसादाच्या द्वारे मग अशा प्रकारे ही जी काही कथा आहे, ही जी काही ज्ञान भक्तिरूप असणारी कथा आहे ते प्रतिपादन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण करणार आहोत. जे काय आपल्या जीवनातलं असणारे परमभाग्य की आपण महापुरुषांच्या सानिध्यामध्ये राहतो, साधुसंतांच्या सहवासामध्ये राहतो, हे आपल्या जीवनातलं पूर्वदैव पूर्व सुकृत असणारं परमभाग्य आहे. ज्यांचा असणारा हा जो काय उत्सव आहे त्या महापुरुषांचं वर्णन आपण काय करणार. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका आकाश घेवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे. ज्ञानोबाराय म्हणतात जर आकाशाला आलिंगन द्यायचं असेल तर आकाशापेक्षा मोठं व्हावे लागेल किंवा कमीत कमी आकाश तरी व्हावे लागेल. पण तेवढी आपली पात्रता आहे का? तेवढी आपली पात्रता नाही. टिटिबू चांचू वरी मापसोये सागरी मी नेनतो त्या परी प्रवर्ते येत. ज्ञानोबाराय म्हणतात जसा टिटवीनं समुद्र उपसायचा प्रयत्न करावा तसा परमपूजनीय सद्गुरू श्री बाबांचा असणारं जे काही तात्विक स्वरूपाला आपण काय जाणू शकणार आहे? आपण जाणू शकणार नाही. तरीसुद्धा ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांनी जे संत वचन आहेत त्यांच्या शब्दाच्या द्वारे त्यांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल ज्ञानोबाराय सांगतात हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेवसावे म्हणून वाहनावे ऐकावे तेची सदा म्हटलेले 7 दिवसापुरतं नाही. आपल्या दृष्टीपटला पुढं अखंड सद्गुरू बाबांचं चरित्र जे आहे आपल्या दृष्टीपटला पुढं असलं पाहिजे. त्याचं कारण आहे ज्ञानोबाराय सांगतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. अंधारात एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचं ज्ञान जसं दिव्याच्या द्वारे होतं तसं आपली हरवलेली आत्मवस्तू जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर ह्या मुक्त पुरुषाचं चिंतन केलं. ज्ञानोबाराय तर म्हणतात ठीक आहे नाही घडलं चिंतन विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्य. सहज अकस्मात चिंतन घडलं महाराज आहे की नाही. जाता जाता रस्त्यानं जाता जाता श्री गुरूंची आठवण झाली. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मचे आले हाता. तुम्ही आम्ही तर मुक्त स्थितीचा अनुभव यात विशेष नाही. पण एखादा अनअपेक्षित असताना रस्त्यानं जाऊ लागला आणि त्याच्या कानावर जरी शब्द पडले तरी तो मुक्त स्थितीचा अनुभव घेतो. विठ्ठल विठ्ठल
जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीचे ठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांतासे परमपूजने प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले बाबांचं वचन राहायचं. अशा महापुरुषांचा सोहळा आपण नाही केला तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये, आपला परमार्थ व्यवस्थित चालावा म्हणून अशा महापुरुषांचं जे काही स्मरण आहे चिंतन आहे आपण केलं पाहिजे. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. साधू संतांच्या सहवासामध्ये आपण आलो पाप जात नाही, नाही पाप वासना जाते. गुरुवारे सांगत असतात हे चित्तीर्थ आहे, दोन तीर्थ आहेत भूमंडलाच्या ठिकाणी. एक भौमतीर्थ आहे आणि एक चित्तीर्थ आहे. भौमतीर्थ म्हणजे गंगा आदी ज्या नद्या आहेत ह्या भौमतीर्थ आहेत. त्या नद्यामध्ये आपण स्नान केलं पाप जातं, पाप वासना जात नाही. नामदेवराय वर्णन करतात मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. पाप वासना जात नाही, पाप जातं. पण संत रूपी चित्तीर्थामध्ये जर आपण स्नान केलं तर महाराज सांगतात आपली अनिष्ट निवृत्ती होऊन जाते आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मभाव जो आहे हरपलेला ब्रह्मभाव आपल्याला प्राप्त होतो. पाप वासना निवृत्त होते. महाराज संत हे कसे आहेत चित्तीर्थ आहेत. अशा प्रकारे काय त्यांचा तुकोबारा जसं म्हणतात ना तेथे माझा काय कोण होतो विचार वर्णावया पार महिमा. त्यांचा वास्तविक पाहता संतांचा स्वभाव जो असतो हा अमानी स्वभाव असतो संतांचा. पूज्यता डोळा न देखावी सो कीर्ती कानी न ऐकावी अमुकायसी नोहावी सेची लोका. हा संतांचा स्थायी भाव आहे. महाराज संतांना लौकिक व्हावा नाव व्हावं अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना नसते. स्वानंद सुखनिवास सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये सांगतात की जोग महाराजांनी ज्ञानोबारांच्या चरणी देह ठेवल्यानंतर त्यांनी जाताना सांगितलं होतं श्री गुरु मामासाहेबांना आमचं काही पुण्यतिथी करू नका, आमचा काही उत्सव करू नका. ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवामध्येच आमची पुण्यतिथी झाली असं समजा. विठ्ठल संतांचा असणारा स्थायी भाव आहे. असं जरी असलं तरी महापुरुषांनी जे केलं श्री गुरु मामाने उत्सव केलाच, साधू संतांनी भक्तांनी परत हा उत्सव केला. आपल्याला भक्ती प्राप्त व्हावी, आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं, आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून अशा महापुरुषांचं जे काही चिंतन आहे नामस्मरण आहे आपण अखंड ठेवलं पाहिजे. ते हे प्राणा परवते आवडती मज निवृत्ते जे भक्त चरित्राते प्रशंसती. ज्ञानोबाराय सांगतात अशा प्रकारे महापुरुषांचं जे अलौकिक चरित्र आहे आपल्या दृष्टीपटलापुढे निरंतर असलं पाहिजे, ज्याच्याद्वारे आपला मार्गक्रम संसारात जरी आपण असलो तरी आपल्याला योग्य संसारात राहून सुद्धा भगवत दर्शन होण्याची शक्ती ह्या महापुरुषांच्या ठिकाणी आहे. आणि यांचं जे काही चरित्र असतं हे अलौकिक चरित्र असतं. जन्म कर्मचे मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वता जसं परमात्मा सांगतात तसं संत महात्मे जरी लौकिकदृष्ट्या आपल्या दिसले, तुमच्या आमच्यासारखे दिसले, पण त्यांना आपल्या सामान्य समजता येतं का हो? ज्ञानोबा तो चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अवयवते सुखाचे कोंब माणूसपणा ते भांब लौकिक बाबू. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर चिंतन केले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकाच लोखंड नावाच्या वस्तूपासून काय होते तलवार होते, नांगर होतो आणि विळा होते एकाच लोखंडापासून. पण तलवारीची किंमत भिन्न आहे, नांगराची किंमत भिन्न आहे
आणि विळ्याची किंमत भिन्न आहे, आहे की नाही. एकाच दगडापासून पायरी होते आणि एकाच दगडापासून देव होतो, पण पूजा एकावरी पाय ठेवी तुकोबऱ्यास सांगतात. पण परिते महिमान वेगळ्याची तुकोबऱ्यास सांगतात. महिमान भिन्न आहे. गंगा आहे, ओढा आहे. तुकोबरा महाराज सांगतात सागरा समान लेखी तयाहून अधम नाही म्हणतात. जी काय ह्या सागरा समान ह्या नद्या होऊ शकत नाही किंवा अनेक पाषाण म्हणून सांगतात समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून लिंगा. समुद्राला नदी म्हणता येते का? पाषाण परमात्माचं जे काही भगवान शंकराचे असताना जे काही लिंग आहे पाषाणाचं आहे, पण त्याला दगड म्हणता येत नाही. तसं संत नव्हती जगा माणसा त्यासारखे तुकोबारांनी उदाहरणं दिलेली आहेत. काय काय अनेक अमुप होती तारांगणे रवेशी समान लेखोने. पुष्कळ तारांगण आहेत. सूर्यावर त्यांची तुलना करता येते का? करता येत नाही. किंवा तुकोबारांनी अजून 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. एका दही नावाच्या पदार्थापासून ताक निर्माण होतं, लोणी निर्माण होतं. पण जी ताकाची किंमत आहे ती लोण्याची किंमत आहे का? एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून महाराज सांगतात दह्यापासून ताक निर्माण होतं, लोणी निर्माण होतं. म्हणजे ताकाची किंमत आहे ती लोण्याची किंमत आहे का? नाही. ताक फुकट लोक घेत नाहीत. सध्याच्या काळात विकत मिळतं जाऊ द्या, पण पूर्वी ताक लोक फुकट सुद्धा घेत नव्हते, कारण मुबलकता होती ना. लोण्याची किंमत वेगळी, ताकाची किंमत वेगळी. महाराज सांगतात पृथ्वीमध्ये हिरा आहे आणि गारगोटी आहे की नाही? दोन्ही दगडच आहेत. परिते महिमान वेगळेची. महाराज सांगतात हिऱ्याची जी किंमत आहे ती गारगोटीची किंमत नाही. एकाच पृथ्वीमध्ये निर्माण होतात किंवा एकाच आकाश तत्वामध्ये चंद्र आहेत आणि तारांगण आहेत. पण किती जरी तारांगणा असल्या एकच चंद्र हा तमोहंती नचे तारा शतान्यपी. किती जरी असंख्य तारा असल्या तर एकच चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्रमा सगळ्या अंधकाराचा काय करतो? नाहीसा करतो. आगा विश्व एक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी जसं ज्ञानोबा म्हणतात तसं चंद्राची किंमत वेगळी आणि तारांगणाची किंमत कशी आहे? वेगळी आहे. तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजूने तो मनुष्य लोका. तू जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेण्याचे ते ज्ञानोबऱ्या सांगतात. जरी मनुष्य लोकांमध्ये दिसला आहे की नाही, ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या धोतर घालायचे, आपणही धोतर घालतो, आपणही सदरा घालतो, आपणही फेटा घालतो, तुकोबरे फेटा घालायचे.
पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. नुसतं आपल्या डोकं पगडी आहे पण त्यामध्ये काहीच नाही आपल्यामध्ये. संतांच्या ठिकाणी महाराज आत्मज्ञान आहे, बोध आहे महाराज. किती बोध आहे, खूप अशा प्रकारचे त्या येणे बोध हे आम्ही असो सर्व काळ करो हे निर्मळ हरिकथा. जसं तुकोबारे सांगतात तसं संत महात्म्यांच्या ठिकाणी जरी संत महात्मे तुमच्या आमच्यासारखे दिसत असले पण त्यांचं जे काही स्वरूपाचं जर चिंतन केलं तरी ते त्यांना आपल्यासारखं सामान्य समजू नका. त्यांचे जे काही मोठेपणा आहे, त्यांचा जो काही महिमा आहे, महता भावा महिमा खूप त्यांचा मोठा आहे महाराज. त्यांच्या महिमाचं आपण वर्णन सामान्य जीव, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. किती जरी मोठा झाला, किती जरी दूध दिलं तरी ती म्हैस गाय कामधेनू होईल का? नाही होऊ शकणार महाराज. संतांचं महिमाचं चिंतन करीत असताना सामान्यांना तर संतांचा महिमा कळणार नाहीच नाही. पण ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे त्यांना सुद्धा संतांचं महात्म्य कळत नाही. बरं, ज्यांना योगाच्या सिद्धी प्राप्त आहेत, ज्यांना योगाच्या सिद्धी प्राप्त आहेत त्यांना तरी संतांचा महिमा कळतो का? नाही. आपल्याला माहिती आहे 1400 वर्षाचे तप्ती रहिवासी गर्व हरविला चालविले भिंतीशी. ज्ञानोबारे सांगतात मग समुद्रा पहिलीकडील देखे. ज्ञानोबारे सांगतात स्वर्गीचा आलोच ऐके मनोगत ओळखे मुंगेचे चाले तरी उदकी पाऊल न लगे. ज्ञानोबारे सांगतात पावनात पावनाचा वारिका वळघे. सगळं कळतं योगीला, योगी पुरुषाला. समुद्राच्या पलीकडे काय ते कळतं महाराज योगी पुरुषाला. स्वर्गामध्ये काय चाललंय ते ऐकतो, मुंगीच्या मनामध्ये काय तो ओळखतो महाराज. अशा प्रकारे पावनाच्या गतीने तो जाऊ शकतो. चाले तरी उदकी पाऊल न लगे. पाण्यातून जाऊ लागला तरी त्या पाण्याचा स्पर्श पायाला होत नाही. अशा जरी सिद्धी चांगदेव महाराजांना प्राप्त असल्या तरी चांगदेव महाराज ज्ञानोबांना ओळखू शकले नाहीत. विठ्ठल म्हणून आले लोटांगणी सांगदेव महाराज. ज्ञानोबांचं महिमान कळलं नाही. सिद्धी प्राप्त आहे. 1400 वर्ष शरीर जतन केलं महाराज. 100 वर्षाला काळ यायचा आणि काळ आल्यानंतर चांगदेव महाराज आत्मा ब्रह्मांडामध्ये न्यायचे आणि मग काळ परत माघारी जायचा. असं 1400 वेळा केलं. चांगदेव महाराजांनी समाधी त्यांना अवस्था प्राप्त झाली. चांगदेव महाराजांना समाधीमध्ये गेले पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे याचं ज्ञान चांगदेव महाराजांना नव्हतं. म्हणून आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज शरण आले. चांगदेव महाराजांना सिद्धी प्राप्त आहेत ते सुद्धा संतांना ओळखू शकत नाही. बरं, साधुत्वाची जी उपांत्य भूमिका आहे ती उपांत्य भूमिका म्हणजे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान जरी झालं तरी परोक्ष ज्ञान झालं तरी तो साधू संतांना महापुरुषांना ओळखू शकेल असं मात्र नाही. साधुत्वाची उपांत्य भूमिका आहे. अपरोक्ष ज्ञानामध्ये गेल्यानंतर तो महात्माच झाला पण जरी अलीकडे असला तरी परोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा तो महापुरुषांना संतांना ओळखू शकत नाही. असा संतांचा महिमा कसा आहे? अगम्य आहे. महत्संगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघस्य. दुर्लभ आहे, अगम्य आहे, कळत नाही. आणि एकदा घडली संगती तर महाराज सांगतात अमोघस्य निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. क्षणभर जरी संगती घडली तिने होळी महत् पापा असं म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी. म्हणजे वाया जात नाही महापुरुषांची संगती. कळत नाही. कसं असतो परिसराला कळत न कळत लोखंडाचा स्पर्श हो सोनं होत असतं तसे महापुरुषांचा सहवास कळत न कळत घडो आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल जे काय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचा महिमा प्रतिपादन केला आपल्या पुढं. संतांचे महिमाचे चिंतन करत असताना 2 संतांचे महिमा आहे. एक स्वरूप महिमा आहे आणि एक शक्ती महिमा आहे. संतांचा स्वरूप महिमा आणि शक्ती महिमा. स्वरूप महिमा कोणता, शक्ती महिमा कोणता? ज्ञानोबांची एक ओवी सांगतो आपल्याला. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबांनी संतांचा शक्ती महिमा सांगितला आणि उत्तरार्धामध्ये ज्ञानोबा आहे परा प्रमेय प्रमदा विलासिया हा संतांचा स्वरूप महिमा सांगितला. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा स्वरूप महिमा काय? परावाणीला अगम्य असणारे जे काही स्वरूप स्थिती आहे तिशेशी निरंतर रममान असणारे आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हा संतांचा स्वरूप महिमा आहे. आणि शक्ती महिमा कोणता असेल? विशद विदग्धा. भ्रांत जीवाला सुद्धा
बोध संपन्न करून देण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये चातुर्य आहे, विशेष आहे ज्याच्यामध्ये ते शक्ती आहे त्यांच्या ठिकाणी. ज्ञानोबा सांगतात ना, तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय, तो मने ते तर आहे महाबोधो. हा संतांचा शक्ती महिमा तुकोबरे सांगतात. तयाच्या चिंताने शक्ती महिमा आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये संतांच्या महिमा प्रतिपादित केला. भिन्न भिन्न स्वरूपामध्ये महिमा प्रतिपादित तुकोबराय करतात. काय ठिकाणी तुकोबराय संतांच्या दर्शनाचा महिमा प्रतिपादित करतात, काय ठिकाणी तुकोबराय संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रतिपादित करतात, काय ठिकाणी तुकोबराय संतांच्या रजकणाचा महिमा प्रतिपादित करतात, काय ठिकाणी तुकोबराय संतांच्या संगतीचा महिमा प्रतिपादित करतात. भिन्न भिन्न स्वरूपामध्ये महिमा तुकोबराने प्रतिपादन केलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबा एक वेगळ्या पद्धतीने संतांचा महिमा आपल्या पुढे मांडतात. कोणता महिमा संतांचा सांगतात? अदृश्य असणारी जी काही वस्तू आहे परमात्मा रूपी वस्तू आहे, पण अदृश्य परमात्मा वस्तू ज्यांच्या कृपेच्या द्वारे दृश्य होते अशा पद्धतीने तुकोबा अभंगाच्या चरण पहिरा दावेती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या तुकोबऱ्या सांगतात. असे जे महापुरुष आहेत अशा महापुरुषांच्या सहवासामध्ये सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. त्यांच्या सहज गोष्टी ऐकल्या तर परमात्मा वस्तूचं ज्ञान होतं. परमपूजनीय सद्गुरू बाबांच्या चरित्रामध्ये थोडंफार वाचलं, त्यातलं एक दोन जे काही दृष्टांत आहेत मी तुमच्या पुढे सांगतो. तर एकदा प्रसंग असा घडला,
जे द्वारकानाथ आबाजी चौक गावचे त्यांचा आणि परमपूजनीय श्री गुरु बाबांचा असणारा सहवास. एकदा प्रसंग असा आला आणि बाबांच्या जवळ आल्यानंतर बाबांच्या चरणावर मस्तक ठेवलं. मस्तक ठेवल्यानंतर ते श्री गुरु बाबांनी सांगितलं की आज कीर्तन तुम्ही करा. आणि ठीक आहे म्हणले करूया. कीर्तन करीत असताना श्री गुरु बाबांनी सांगितलं की प्रथम आपण कीर्तनाच्या आधी काय करू, जेवण करून घेऊया आणि मग नंतर करू आपलं कीर्तन. पण त्यावेळेस मग श्री द्वारकानाथजी आबासाहेबांनी सांगितलं की आज संकष्ट चतुर्थी आहे म्हटले, माझं चतुर्थीचं व्रत आहे आणि त्याच्यामुळं आपण काय करू, कीर्तन झाल्यानंतर जेवण करू. त्यावेळेस श्री गुरु बाबांनी सांगितलं म्हटले आपल्या वारकरी तत्वामध्ये वारकरी संप्रदायामध्ये संकष्ट चतुर्थीचं काही व्रत नाही म्हटले. व्रत करा, एकादशी, सोमवार, कथा, पूजन, हरी जागर, पुण्यते असे गाता नाचता फार, म्हणजे ह्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे, म्हणजे जे तत्वाची निष्ठा सांगत असताना पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, नाहीतर ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षणभरी, असं नाही. एक विधाम्य न धरू पालट न संडो हे वाट सापडली. जे काही बरेच लोक आहेत, बरेच लोक आपल्या वारकरी समाजात रविवारी करतात, शनिवारी करतात. त्यांना सांगत असतो तुकोबराने जे सांगितले ते करा. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो, तुकाराम महाराज सांगतात. जे जगद्गुरु तुकोबराने आपल्याला सांगितलेलं आहे एवढं जरी आपण केलं तरी पुष्कळ झालं. कारण ही जी काही संप्रदायावरची जी काही निष्ठा आहे, वारकरी संप्रदायाची जी काही उपासना आहे, ही उपासना श्री गुरु परमपूजनीय सद्गुरू बाबांनी सांगितलं म्हटले. जे काय एकादशी आहे तुकोबराने जे सांगितलं आहे, सोमवार आहे, बरं व्रत करू वाटतं दशमी धरा आहे की नाही, दशमी व्रताचा आरंभ नाथ महाराज सांगतात. द्वादशी धरा जर आपल्या व्रतच करायचे असतील तर, दशमी, एकादशी आणि द्वादशी ऐशे व्रत 3 दिन करी जो आधारे परिपूर्ण, एका जनादनी बंधन तया नाही सर्वथा. अशी जी काही वारकरी संप्रदायावरची जी काही निष्ठा आहे तुकोबरे सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाचे माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, याची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. जी काही सर्व देवता एकच आहे, कारण ब्रह्म एकच आहे, सर्व परमात्म्याची शक्ती आहे. पण एक आपल्या संप्रदायावरच्या निष्ठेचं प्रतिपादन करीत असताना नामदेवराय बोलत नाहीत का, कटी तटी जेणे करण आहे ठेविले न देखे पावले विठोबरी. काही नामदेवरायांना ज्ञान नव्हतं काय सर्वत्र ब्रह्म आहे म्हणून. पण एक जी काही आपली तत्वनिष्ठा ज्याला म्हटलं जातं की तत्वनिष्ठेचं चिंतन करीत असताना असा हा प्रकार घडला गेला. काही मुलं बाबांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बाबांनी सहज विचारलं मुलांना, बाबांनो कुठून आलात तुम्ही? अमुक अमुक गावानं आलो, अमुक अमुक गावाला चाललो. मग त्यावेळेस बाबांनी सांगितलं म्हटले आपण कुठून येत पण नाही ना आपण कुठून जाते नाही. आपलं मूळ जर घर कोणतं असेल तर ते आपलं स्वरूपस्थिती आहे म्हटले, आहे की नाही. पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी, आपलं जे काही स्वरूपस्थिती आहे ते आपली स्वरूपस्थिती मूळ घर आहे म्हटले. आपण भ्रमानं लक्ष 84 योनीची भ्रमंती करतो आणि इकडून आलो मग काय म्हणतो, हा जनको हे माता, हा मी गौरहीन पुरता पुत्रवित्त कांता माझे, अशी भ्रमानं आपण धारणा धरतो. वास्तविकता कोण कुठून येत पण नाही आणि कोण कुठून जात नाही म्हटले. आपलं मूळ स्वरूप काय? आपलं मूळ स्वरूप आत्मस्वरूप आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. एक जी काही बाबांकडे एक ग्रस्त आले, मुलं आले आणि सांगितल्यानंतर बाबांनी सांगितलं अशा अशा प्रकारे सांगायचे. बाबा अरे म्हटले लग्न व्हायचं करायचं ना आपल्याला, आपलं लग्न देवाबरोबर झालं पाहिजे म्हटले. लग्न आपलं जे काय सामान्य जीवाबरोबर लग्न करून काय होणार म्हटले, आपलं जो काही लग्न आहे देवाबरोबर झालं पाहिजे. गळ्यात तुळशीची माळा धारण करणं म्हणजे हे काय आहे, मंगळसूत्र आहे. अशा प्रकारे इतर जनाशी जर आपण आप्तेष्टाचे संबंध वाढवला तर मोह वाढला जाईल. अनात्म जड पदार्थाचे संबंध आपण वाढवला, मोह वाढला जाईल. आणि जितका जितका मोह वाढला जाईल तितका तितका परमात्मा आपल्यापासून दुरावला जाईल. म्हणून संबंध ठेवायचा असेल तर फक्त सर्वसंगी विठ्ठला तू एकला आवडसी, परमात्म्याचे संबंध ठेवावा. काय त्याग असेल, काय वैराग्य असेल, काय संप्रदायावरची जी काही निष्ठा असेल, हे जे काही अत्यंत कठीण गोष्ट आहे. मला बरेच सांगतात संत महात्मे म्हणजे सहज जयाची लिले माझी नीती जी आली दिसे. ज्ञानोबऱ्या सांगतात सहज बोलणे हित उपदेश करुणी साया शिकवी. सहज बोलतात संत महात्मे, पण हा मोठं महावाक्य असतं. संतांचं सहज बोलणं महावाक्य असतं ना. आपण अभ्यास करून बोलतो तरी त्यामध्ये भ्रम असतो महाराज, आहे की नाही. त्याच्यामध्ये दोष असतात, प्रमाद असतात. संत महात्मे सहज बोलतात तर संतांचं वचन आपल्याला मुक्त करतं. असे असते ज्यांची शक्ती आहे. तुकाराम महाराज सांगतात असे महापुरुष
असे महापुरुष अदृश्य दर्शने संतांची संत कृपेच्या द्वारे अदृश्य वस्तू दर्शन होतं. तुकोबराने पहिल्यांदा उदाहरण दिलेलं आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. परमपूजनीय श्री गुरु बाबाजी समोर उपस्थित आहेत. बाबा महाराजांनी जे ग्रंथ काढलेले आहेत त्यामध्ये खूप सुंदर चिंतन आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे श्री गुरु रंगनाथ गुरुजींचं चिंतन आहे. श्री गुरु शंकर महाराज खंदारकर, श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर या महापुरुषांचं चिंतन आहे. विठ्ठल सगळं आयुष्य चिंतनामध्ये गेलं महाराज. परमपूजनीय बाबांचं सगळं आयुष्य चिंतनामध्ये घालवलं. आणि आता हे अखंड रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तेच खादलेच खावे वाटे भेटले भेटे आवडी. तीच जी काही स्वरूपस्थिती त्याच आनंदाचा. जशी शरला सागर गंगा ओगे मिळे आपणची खेळ आपण असे, तसा तोच आत्मस्वरूपाचा जो काही आनंद आहे महापुरुष भोगीत असतात. कितीतरी ग्रंथ आतापर्यंत 30-31 ग्रंथाचं चिंतन केलेलं आहे. जे श्रवण केलं तुकोबरे म्हणतात संतांची उच्चिष्टे बोलवतो उत्तर आहे. आमच्या पदरचं नाही. कायम्या गव्हारे जाणावे हे आमच्या पदरचं नाही. जे श्री गुरूंच्या मुखातून प्राप्त झालं. आपण श्री गुरु रंगनाथ गुरुजींना पाहिलं नाही. पाहिलं का आपण? नाही. श्री गुरु आता असतील म्हणा जुने याच्यामध्ये काय. श्री गुरु शंकर महाराज खंदारकर, श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर त्यांना आपण पाहिलं नाही. पण त्यांचं ज्यांनी श्रवण केलं त्या महापुरुषांचं दर्शन आपल्याला होतंय. विठ्ठल सुंदर या अभंगावर चिंतन आहे. श्री गुरुजींचं धुंडा महाराजांचं. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. सूर्य आहे, हिरा आहे, दिवा आहे, देखणे दाविती म्हणजे दृश्य वस्तूचं ज्ञान करून देतात, जड वस्तूचं ज्ञान करून देतात. अशा प्रकारे पण प्रमाणानं अगोचर असणारा जो काही हरी नामक परमात्मा आहे पंढरीनाथ भगवान, त्याचं दर्शन करून देण्याची शक्ती मात्र ह्या वस्तूमध्ये नाही. रवी जो काही सूर्य आहे दर्शन करून देतो. रवीच्या नावे निशीचा नाश तुकाराम महाराज म्हणतात. सूर्याचं नाव आल्याबरोबर काय होतो? अंधकाराचा नाश होतो महाराज. रवीचा प्रकाश तोची निशी घडे नाश झाल्या भवस तरी त्या काय दीपिका तुकाराम महाराज सांगतात. जसा अरुणोदय झाला रवीच्या नावे निशीचा नाश म्हणजे सूर्य उगवला आला नाही, अजून उगवलं नाही. पण आता अरुणोदय झालाय, सूर्य उगवणार असं म्हटल्याबरोबर सूर्याचं नाव घेतल्याबरोबर जसं अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो महाराज. अंधकार राहतो का? ज्ञानोबा म्हणतात ना, मग सूर्य अंधारा लागे रिगो का भलते सुरंगी, परंतु तयाच्या भागी नाहीची जैसा. सूर्य अंधार शोधण्यासाठी गेला, घाटामध्ये गेला, बोगद्यामध्ये गेला खंडाळ्याच्या. दिसेल का सूर्याला अंधकार? दिसणार नाही. पूर्व दिशेच्या रावळी उदया येता सूर्य दिवाळी येरी ही दिशा तेची काळी. काळीमा नाही. ज्ञानोबा सांगतात महेशे सूर्य हाती दिदली तेजाची स्तुती त्या भाषा अंतर्वर्ती जगची केले. परमा सूर्याच्या द्वारे काय होतं? अंधकाराचा नाश होतो. पण जरी सूर्याच्या द्वारे अंधकाराचा नाश होत असला, दृश्य वस्तूचं ज्ञान करून देत असला सूर्य, तरी सूर्य सुद्धा हा काय आहे? स्वयंप्रकाशित नाही, परप्रकाशित आहे. जसा एखादे लहान व्यापारी मोठ्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी करतात आणि गावामध्ये येऊन विकतात, तसा सूर्य सुद्धा सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? यदा आदित्यगतं तेजो जगत भास येते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा निळोबाराय महाराज सांगतात की जी काही रविचंद्रादी थोरे ये तेजे जे फारे ते जयाचेने आधारे किंवा ते जयाचेने अंधारे प्रकाशते. म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडते वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूच्या अंग रविचंद्रादी शुक्ती उदो करीती त्रिजगती ते तुझ्या दीप्ती तेज तेजा. ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये सांगतात जी काय चंद्र सूर्य हे परमात्म्याच्या अज्ञानामध्ये जे काय अज्ञान स्वरूपामध्ये जड वस्तूचं प्रकाशन होतं महाराज. किंवा त्याच्या आधारानं घ्या, अंधारे घ्या किंवा आधारानं घ्या, कुठलाही पाठ घ्या, परमात्म्याच्या आधारानं चंद्र सूर्य प्रकाशित करतात. पण सूर्य जरी आपल्याला जगताचं ज्ञान करून देत असला तरी त्याला अदृश्य परमात्म्याचं ज्ञान करून देण्याची शक्ती नाही. रवी दीप हिरा आहे, दिवा आहे. दिवा सुद्धा काय करतो? अंधार पडलेला असावा. आणि अंधार पडलेला असताना जर दिवा लावला तर दिवा काय करतो? अंधकाराचा नाश करतो. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. महाराज सांगतात दीप घेऊन या धुंडीती अंधार भेटे हा विचार अघटित. आपण दिवा घेऊन जर जाऊ लागलो अंधार सापडतो का? कुठं सापडणार नाही महाराज.
जरी दिवा अंधाराचा नाश करत असेल, दृश्य वस्तू दाखवत असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा वस्तू दाखवण्याची शक्ती नाही. आणि हिरा, पूर्वीच्या काळामध्ये काय विद्युत रोषणाई नव्हती, राजवाडे होते. मग त्या राजवाड्यामध्ये राजाच्या प्रत्येक खांबामध्ये काय करायचे, मोठमोठे जे काही हिरे ठेवले जायचे आणि त्या हिऱ्याच्या प्रकाशामध्ये सगळा राज्याचा राजवाड्याचा व्यवहार चालायचा. जरी हिरा हे जगत दाखवत असला, सगळं घरं दाखवत असला, स्त्री पुरुष दाखवत असला, पण त्याला सुद्धा परब्रह्माचं ज्ञान करून देण्याची शक्ती नाही. मग ती शक्ती कोणामध्ये आहे? तुकाराम महाराज सांगतात अदृश्य दर्शने संतांची. आता परमात्म्याला अदृश्य का म्हटलं त्याचा थोडा आपण नंतर विचार करूया, पण महाराज सांगतात संतांच्या कृपेच्या द्वारे अदृश्य दर्शन घडलं जातं. महाराज आपल्या दृश्य दर्शन आहे, आपल्याला फक्त देवाचं दर्शन आपण करतो, मंदिरामध्ये आपण देवाचं दर्शन करतो, पण जो परमात्मा सर्व घटामध्ये आहे, सर्वत्र चैतन्य व्यापून आहे, त्या चैतन्याचं दर्शन आपल्याला नाही. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेची कावड घेतात, काशी क्षेत्रावरून रामेश्वर क्षेत्री जातात कावड घेऊन. आता रामेश्वर क्षेत्र फक्त 5 किलोमीटर शिल्लक आहे. कुठं काशी आणि कुठं रामेश्वर, एवढा पायी प्रवास केला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. 5 किलोमीटर फक्त रामेश्वर क्षेत्र राहिलेले आहे. आणि मध्ये गर्धब तहानेनं व्याकुळ आहे, गाढव व्याकुळ असल्यानंतर नाथ महाराजांनी काय केलं, ती गंगेची कावड घेतली, इतक्या लांबून आणलेली, आणि त्या गर्धबाला पाजित असताना इतर ब्राह्मण म्हणू लागले, महाराज इतक्या लांबून आपण गाढवाची जी काय गंगेची कावड आणली, कशाला म्हणले वाहता? नाथ महाराज म्हणतात, माझा रामेश्वर ह्या गाढवामध्येच आहे. हे नाथ महाराजांना गाढवामध्ये रामेश्वराचं दर्शन झालं. हे जे दर्शन आहे, हे दर्शन म्हणजे अदृश्य दर्शन आहे. विठ्ठल भक्त शिरोमणी नामदेव महाराज द्वादशीच्या दिवशी स्वयंपाक करतात, पोळ्या तयार करतात. एक श्वान येतो आणि पोळी घेऊन जातो. नाथ महाराज तूप घेऊन, नामदेव आहे तूप घेऊन श्वानाच्या पाठीमागे धावतात. म्हटले देवा कोरडी रोटी खाऊ नका, म्हटले पोट दुखेल. देव म्हणतो अरे कस काय ओळखलं म्हणे, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वाठे. म्हणजे श्वानाच्या ठिकाणी जे दर्शन झालं त्याला अदृश्य दर्शन म्हणायचं. विठ्ठल आणि हे अदृश्य दर्शन संत कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. महाराज श्री सद्गुरू बाबांची कृपा असेल तर अशी असणार जे काही अदृश्य वस्तू, परमात्मा वस्तू, सर्वत्र व्याप्त असणारी परमात्मा वस्तू, तिचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. तुकोबरे सांगतात अशा महापुरुषांचं वर्णन मी पामर असणारा काय करणार? त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा 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 महिमा काय वर्णू मी पामर. नकल तो साचार ब्रह्मादीन, नकल तो साचार ब्रह्मादीन, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकल तो साचार ब्रह्मादीन, नकल तो साचार ब्रह्मादीन, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. तुकोबऱ्या म्हणतात त्या महापुरुषांचं वर्णन मी काय करणार, मी कोण आहे, पामर आहे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पायी डोई, ब्रह्मादिक जे थे तुम्हा ओळंगणे. तुकोबऱ्या म्हणतात ज्ञानोबऱ्यांचा महिमा काय करणार आहे, आपल्याला नाही करणार. म्हणा ज्ञानोबऱ्यांची थोरवी जी आहे नाही करणार. तुका म्हणे नेणे युक्तीची ती खोली. महाराज सांगता माझं पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. वास्तविक पाहता संतांची ही भाषा आहे,
संतांची भाषा नम्रतेची भाषा आहे, लीनतेची भाषा आहे. विद्या विनयेन शोभते फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. संतांची नम्रतेची भाषा आहे महाराज. वास्तुपाता ज्ञानोबांनी पहिल्या अध्यायामध्ये म्हटलं, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपको स्वज्वळ असे. ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणून घेतात महाराज. किती ज्ञानोबांची नम्रता आहे, किती गोड ज्ञानोबा बोलतात मला. महापुरुषांची काय असते, हे नम्रता असते. वास्तुपाता ज्ञानोबा म्हणजे ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तर ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानोबाचं किती वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव साक्षात नाम तुझे, तुमचं साक्षात नाम ज्ञानदेव आहे ना, असे ज्ञानोबा आहे. म्हणून घेताना काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अवेकू. ही जी काही संतांची भाषा आहे, संतांची भाषा नम्रतेची भाषा असते. थोडं जर आपण चिंतन केलं तर जगामध्ये 2-3 वर्ग पडले जातात. काहीकडे विद्वत्ता पण नाही आणि अहंकार पण नाही. हा सामान्य वर्ग आहे. त्यांना ज्ञान पण नाही, विद्वत्ताही नाही आणि अहंकारही नाही. दुसरा जो वर्ग आहे विद्वत्ता नाही पण अहंकार आहे. जसं तुकोबरे म्हणतात, विद्या अल्प परी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोण आहे. व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो ओथळ पाण्याला खळखळाट जास्त, असा जो काही प्रकार आहे विद्या अल्प आहे. ज्ञानोबरे म्हणतात, अळमाळ प्रकाश करी ते तुलनेची उभारा धरी तैसे दीपाच्या परी सुविद्यू जो पै गुण ते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय जे तर ठेवेजे तेच होय मसी ऐसे. ज्ञानोबरे म्हणतात, दिवा असतो दिवा, दिवा काय करतो, गुण ते तुला खाय, दोरी तेवढं ग्रहण करतो, खातो महाराज. स्नेह की जाळी तू जाय, जे काही तेल आहे तो जाळून टाकतो. आणि काय करतो, जे तर ठेवेजे तेच होय मसी ऐसे. ज्ञानोबरे सांगतो, जिथं ठेवलं आहे तिथली जी काही भूमी आहे काळी करतो. जीवने शिंपीला तिडपिडी विजेला प्राण सांडी लागला तरी काळी वरवणेदी. ज्ञानोबा सांगतात, जीवने शिंपीला तिडपिडी, देवावर पाणी शिंपलं तिड 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 आवाज येतो. विजेला तरी प्राण सांडे, फुंकर मारले तर प्राण सांडून टाकतो म्हणजे विजून जातो. लागला तरी काळी वरवणेदी, क्वचित चुकून कुठं लागला काही शिल्लक ठेवत नाही. अळुमाळ प्रकाश करी किंचित प्रकाश करतो पण त्याला वाटतं तेतुलनीचे उभारा धरे. वा वा वा, त्याला वाटतं मायासारखा प्रकाशमान चंद्र सूर्य माझे शिष्य असं म्हणत होतो. चंद्र सूर्य काय माझ्या पुढे प्रकाश देणार आहेत असं म्हणत होतो. तैसिया दीपाच्या परी सुविद्यू जो ज्ञानोबा म्हणतात, हा जो काय प्रकार आहे ज्ञान नाही त्याला वाटतं, म्हणजे मूर्ख असतो पण त्याला वाटतं माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही आहे का नाही. चूक तर करतो पण आपली चूक कबूल करत नाही, असा असणारा जो काही प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे विद्वत्ता आहे पण सोबत अहंकार आहे. मला विद्वत अहमन्य, हा त्याला वाटतं माझ्यासारखं ज्ञानी कोण आहे का. वामन पंडिताचं उदाहरण आलेलं आहे पहा. वामन पंडित विद्वान आहेत, सुश्लोक वामनाचा पंडित आहेत. ज्ञानोबरांनी केले भावार्थ दीपिका आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिका. ज्ञानोबरांच्या 9000 ओव्या, त्यांच्या लक्ष ओव्या आहेत महाराज. खूप चिंतन केलं पण संत पदाला योग्य झाले का वामन पंडित? नाही. विद्वत अहमन्य, हा जी काही आहे ज्ञान आहे पण ज्ञानाबरोबर काय आहे, गर्व आहे. पण चौथा वर्ग असा आहे, ज्ञान हे आहे आणि मात्र गर्वाची तिथं काही लेश सुद्धा आपल्याला अनुभवाला येत नाही महाराज. फळलिया तरुची शाखा जसं मी म्हटलं तसं त्यांच्याकडे ज्ञान आहे पण सतत अखंड गर्वता होणी असती त्याची विनय ह्याची संपत्ती. ज्ञानोबा सांगतात किती ज्ञान आहे महाराज संतांजवळ, वर्णन करता येतं का ज्ञानोबराजवळ किती ज्ञान आहे काय सांगता येत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, एवढे मोठे ज्ञानोबर आहे पण किती नम्रता धारण करतात. आम्हाला काहीच येत नाही म्हणतात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तर माझे जी उरले पाईक. पण ज्ञानोबा म्हणतात तुम्ही केले म्हणून झालंय. किती नम्रता घेतात ज्ञानोबा, हे आमची शक्ती नाही असं ज्ञानोबा म्हणतात. वास्तविक जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये असं सांगतात की आचार्यांचं वर्णन करत असताना 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रवित, 16 कृतवान भाष्यम. 8 वर्षे असताना म्हणजे 8 वर्षाचे असताना आचार्य 4 वेदाचं ज्ञान होतं आचार्यांना. 12 सर्व शास्त्रवित, 12 वर्षामध्ये सर्व शास्त्राचं ज्ञान झालं आणि 16व्या वर्षी कृतवान भाष्यम. अशा प्रकारे भाष्य, अशा प्रकारे प्रस्थांतरेवर भाष्य लिहिलं. एवढं सर्व ज्ञान आहे. मग आचार्यांना एक ग्रस्त म्हणतो, आचार्य तुमच्याकडे किती ज्ञान आहे म्हटले, जगामध्ये काही प्राप्त करण्याचं तुमच्याकडे आता शिल्लक राहिलं नाही. आचार्य म्हणतात बाबा तसं काही नाही म्हणे, जगामध्ये पुष्कळ ज्ञान आहे
आपल्या जवळचं ज्ञान काहीच नाही. वास्तविक पाहता आचार्यांकडे जे ज्ञान नाही ते कुठंच नाही, सगळं प्राप्त आहे. पण आचार्यांची भाषा काय आहे? जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात माझ्याजवळ काही ज्ञान नाही, माझ्याजवळचं ज्ञान किती सांगू का? चल म्हटले माझ्याजवळ. समुद्र तीरावर आले आचार्य, जगद्गुरु शंकराचार्य समुद्र तीरावर आले. एक चिपाड घेतलं आणि चिपाड घेऊन ते समुद्रामध्ये बुडवलं आणि बुडवून ते चिपाड बाहेर काढलं आणि उभं केलं. उभं केल्यानंतर एक पाण्याचा थेंब खाली पडला. ऐक म्हणले, तुला वाटतं ना मला सर्व ज्ञान झालं? नाही म्हटले, जगामध्ये ज्ञान किती आहे? जगामध्ये ज्ञान समुद्र एवढं आहे आणि मला ज्ञान झालेलं प्राप्त या थेंबा एवढं आहे. म्हटले जगामध्ये अजून प्राप्त करण्याचं खूप शिल्लक आहे. आता वास्तविक पाहता संतांची जी ही भाषा आहे, संतांची भाषा नम्रतेची भाषा आहे. तसं तुकाराम महाराजांना संतांचं यथार्थ ज्ञान आहे. ऐक नाही, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुकोबरे संतांचं यथार्थ ज्ञान आहे, पण तुकोबऱ्यांची जी काही भाषा आहे तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावय अपार. महिमा त्यांचा महाराज सांगतात, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकामध्ये परत सगळे इंद्रादिक देवता आल्या, त्यांना सुद्धा संतांचं यथार्थ ज्ञान होत नाही. ब्रह्मदेव जगताची उत्पत्ती करतो, सृष्टीची उत्पत्ती करतो, त्यांना प्रजापती असं म्हणतात. सर्वात मोठे ब्रह्मदेव आहे समष्टी. पण जरी ब्रह्मदेव मोठे असले पण ब्रह्मदेव सुद्धा कोण आहेत? जीवच आहेत, मला समष्टी जीव आहे. इतके जरी मोठं असले तरी पण ब्रह्मदेवांना सुद्धा संतांचं यथार्थ ज्ञान झालं नाही. ज्ञानोबर ब्रह्मदेवाला सुद्धा कळले नाहीत. म्हणून तर जनाबाई महाराज सांगतात, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. कबीर महाराजांची कथा सांगतात, देव जरी असले तरी पण हे सगळे देव आडनावाचे देव आहेत, हे काही खरे देव नाहीत. कर्म करून त्या पदाला प्राप्त झाले. इतके जरी मोठे झाले तरी सुद्धा त्यांना संतांचं यथार्थ ज्ञान, देवा हा विषय ना असं म्हटलेलं आहे, तरी सुद्धा त्यांना संतांचं यथार्थ ज्ञान नाही. गुरुवारे बाबांनी कथा सांगितलेली सुंदर की जे काही इंद्रराज ऐरावतावर बसून जाऊ लागले, समोरून दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनी आल्यानंतर इंद्राने नमस्कार केला, वंदन केलं. दुर्वास ऋषींना आनंद वाटला. आपल्या गळ्यातले जे काही पुष्पहार आहे इंद्राच्या गळ्यामध्ये धारण केली, टाकल्यानंतर इंद्र ऐरावतावर बसून जाऊ लागला. इंद्राने काय केलं, ती पुष्पमाळा घेतली आणि ऐरावताच्या गळ्यामध्ये टाकली. इंद्र म्हणतो सर्व देवांचा राजा, पण ह्या ऋषीला कळतं का म्हणे काय माझा आधार तिथे कसं करावं कळतं का? म्हटले बघ, साधा पुष्पाचे हारच माझ्या गळ्यामध्ये टाकले आणि मग तो पुष्पाचा हार ऐरावताच्या कंठामध्ये टाकला. तर प्राणीच आहे, जिथं जीवाला ज्ञान झालं नाही तिथं जे पशुला काय ज्ञान होणार आहे? इंद्राला कळलं नाही संतांचं महात्म्य, पशुला काय कळणार आहे? ऐरावतानं ती पुष्पमाळा आपल्या पायाखाली तुडवली. दुर्वासुने नेमकं पाठीमागं वळून पाहिलं. आपल्याला माहिती आहे स्वर्गीय पडे, समुद्री पडे, स्वर्ग संपत्ती ही प्रसिद्ध आहे. शापाच्या द्वारे सगळी स्वर्ग संपत्ती समुद्रामध्ये येऊन पडली. मला कळलं का इंद्राला संतांचं महात्म्य? नाही कळलं मला. ज्या ऋषीचं महात्म्य जर देवाला कळलं नाही, ऋषीपेक्षा संत महात्मे श्रेष्ठ आहेत महाराज, लक्षात ठेवा. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका ते भाविक ग्रंथात. ऋषीचं जिथं ज्ञान होत नाही, संत महात्मे तर सगळ्यात मोठे आहेत. संतांचं ज्ञान कसं होईल? ब्रह्मदेव कबीर महाराजांना म्हणतात, कबीर महाराजांची ब्रह्मदेवाची भेट झाली. म्हणजे महाराज काहीतरी मागा. कबीर महाराज म्हणतात आम्ही वारकरी, आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळी धन आम्हाला काय लागतं म्हणे, आम्हाला काहीच लागत नाही, मागा म्हणा काहीतरी मागा. काहीच मागितलं नाही. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले, आपल्या पिताजीकडे गेले. म्हटले महाराज बाबाजी म्हटले काय तुमचे भक्त आहेत म्हणले वारकरी, काय कळतं का? एवढा जगाचा उत्पत्ती करता मी प्रसन्न झालो आणि कबीर महाराजांना म्हटलं काहीतरी मागा.
काय म्हणले तुमचे भक्त वारकरी टाळ वाजवतात भजन करतात काय त्यांना काय कळतं का म्हणे काहीच मागितलं नाही मग जा म्हटले भगवान विष्णूने ठरवलं यांची जरा काय करू थोडी मजा करूया आणि मग भारत पाठवल्यानंतर कबीर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला आम्हाला काय देऊ नका फक्त पावशेर नम्रता द्या आता नम्रता कुठं माहीत असते का मला आहे ना नम्रता ज्याला पाया पडून घेण्याची सवय झाली त्याला नम्रतेचं ज्ञान नसतं ब्रह्मदेवाला नम्रतेचं ज्ञान नव्हतं नम्रता कुठं मिळते बाजारामध्ये शोधू लागले कुठेही प्राप्त झालं नाही शेवटी भगवान विष्णूकडे आले आम्हाला नम्रता मागितली पावशेर म्हणे कुठे आहे नम्रता भगवान महाविष्णू सांगतात काय करू नका म्हटले वैकुंठ नगरीपासून काशी क्षेत्रापर्यंत दंडवत घालीत जा बरोबर तुम्हाला कळेल आणि मग ब्रह्मदेव तिथून जे काय कबीर महाराजाकडे दंडवत लोटांगण घालीत जाऊ लागले आणि परत साष्टांग प्रणिपात केल्यानंतर कबीर महाराज म्हणतात अहो ब्रह्मदेवा तुम्हाला आम्ही फक्त पावशेर नम्रता मागितली तुम्ही तर 5 किलो नम्रता दिली म्हटले एवढी नम्रता नको आम्हाला सांगण्याचं तात्पर्य ब्रह्मदेव जी जरी झाला मनुष्य ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते एवढं जरी मोठं पद प्राप्त झालं तरी पण संत कळतील असं मात्र नाही त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका विठोबा घ्यायची का नाही प्रविधी पहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तुकोबऱ्यांना सांगितलं महाराज सांगा आम्हाला संतांचा महिमा कोणता आहे तुकोबऱ्या एका विलक्षण पद्धतीनं 3ऱ्या चरणामध्ये संतापली चंदन रवितो पूर्णी तापली चंदन रवितो तापली चंदन रवितो पूर्णी तापली चंदन रवितो तापली चंदन रवितो पूर्णी तापली चंदन रवितो काढी संत संग काढी संत संग त्रिगुण काढी संत संग त्रिगुण काढी संत संग काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर काय त्यांचा माया वर्णू मी पामर संत संग त्रिगुण काढी
तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काळी संत संग तुकोबऱ्या सांगतात. चंदनाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबऱ्या देतात. आपली जर कुडी नाम आपलं शरीर तापलं असेल त्रिविध तापाने तर चंदन काय करतो? चंदन शीतळ करतो. तापली चंदन निवडतो कुडी. चंदन आपल्या शरीराला शीतल करेल महाराज. पण जर आपलं मन तापलं असेल तर चंदन मनाला शीतळ करू शकत नाही. महाराज सांगता मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी. जशी ती गोपिका म्हणते तसं जर मन तापलं असेल, आपलं मनामध्ये जर दुःख असेल, मन होरपळलेलं असेल तर चंदन शरीराचा दाह शांत करू शकत नाही महाराज. पण संतांची शक्ती अशी आहे, त्रिगुण तो काढे संत संग. आपण जर गुणाचं चिंतन केलं तर सत्वम रजस्तम इति गुणः प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिन मव्ययम. हे जे काही त्रिगुण आहेत हे त्रिगुणाच्या द्वारे जीव हा बद्ध आहे महाराज. सत्वगुण बांधतो, रजगुण बांधतो आणि तमगुण बांधतो. सत्वा संजय ते ज्ञानम. सत्वाच्या द्वारे काय होतं? ज्ञान होतं. पण तरी सुद्धा तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुख संगेन बदनाते ज्ञान संगेन चानग. जरी असा असला तरी ज्ञान संगेन चानग सुखाच्या आसक्तीनं आणि ज्ञानाच्या द्वारे सत्वगुण बांधतो महाराज. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानग. सुखाच्या इच्छेनं सत्वगुण बांधतो. परमपूजन गुरुवर्य बाबा सांगतात, परमपूजन गुरुवर मारुती बाबा कोरेकर, इथलं जे काही सुखाची जी इच्छा आहे हे सुख म्हणजे पारमार्थिक सुख नाही, हे विषय सुखच आहे. विठ्ठल तेवे सत्वे लुब्धके सुख ज्ञानाचे पाशिके वडी जती मग खुडके मृग जैसा. ज्ञाने चडपडी जाणीवेचे खुर खोडी स्वयं सुख हे दाढी हातीचे गा. विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिके मी संतुष्ट ही देखे लागो लागे. आपणचे ज्ञान स्वरूप आहे हे गेले दुःख न वाहे की विषय ज्ञाने होय गगना एवढा. ज्ञानोबऱ्या सांगतात ही जी काही सत्वगुणाची अवस्था आहे, सुखाच्या आसक्तीनं आणि ज्ञानाच्या संघाच्या द्वारे हा जो काही सत्वगुण बांधतो. रजगुण तृष्णा संग समुद्भवम तन्नी बदना ती कौंते कर्मसंगेन देहिनम. तृष्णा हा पाश आहे रजगुणाचा महाराज. काय मग तैसा वळगे साचा अकर्णीचं भाऊ ज्ञानोबऱ्या सांगतात. काय तैशी तृष्णा तैशी खवळे चाड होय दुःखा सकट गोड. इंद्रश्री ही साकड गमवू लागे. इतकी अंतकरणामध्ये तृष्णा वाढते महाराज. त्याचा परिणाम असा होतो इंद्रपद सुद्धा त्याला शुल्लक वाटतं महाराज. तसं नाही, तृष्णा वाढी नलिया मेरोई हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. त्याची अशी इच्छा निर्माण होते त्या तृष्णेमध्ये, आसक्तीमध्ये, वासनेमध्ये. मेरू पर्वत सोन्याचा प्राप्त झाला तरी त्याला वाटतं त्याच्यापेक्षा काय अजून अवघड असेल तर ते प्राप्त करून घेऊ. काय किती कठीण पाश आहे पहा रजगुणाचा. माणसाची सतत धावपळ चालू असते आपल्याला माहिती आहे. सतत माणसं पळतात. का पळतात महाराज? हा रजोगुण आहे माणसाला. रजोगुण माणसाला पळवतो महाराज. सारखं धाव आहे, हे पाहिजे इदम मेस्या ते पाहिजे हे पाहिजे. सतत अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते. हा रजोगुण आहे. आणि तमोगुण तमस्तो ज्ञानजम विद्धी अशा मोहनम सर्व देहिनाम प्रमादालस्य निद्रा अभिस्तन्नी बदनाती. भारत प्रमाद, आळस आणि निद्रा या तीन दोषाच्या द्वारे तमोगुण बांधतो महाराज. सर्वेंद्रिया जाड्य मना माझे मौढ्य महला ते दाढ्य आलस्याचे. अंगी अंग मोडामोडी कार्य जाते अनावडी नुसती परवडी जांभयाची. अंगी अंग मोडामोडी सारखा अंग मोडत असतो. कार्य जाते अनावडी कुठलं कार्य करू वाढत नाही, एकच करतो नुसती परवडी जांभयाची. गुरुवर्य बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका मुलीला वर पाण्यासाठी पिताजी गेले आणि घरी गेल्यानंतर मुलाच्या पिताजींना विचारतात तुमचे चिरंजीव काय व्यापार करतात? सांगितले आमच्या मुलाचा खूप मोठा व्यापार आहे, देवघेवीचा व्यापार आहे म्हटले. सतत देवाणघेवाण चालू असते म्हटले आमच्या मुलाची. मग मुलीच्या पित्याला वाटलं चांगला वर आहे, बिझनेस असेल, मोठा व्यापार असेल, देवघेवीचा व्यापार चालू आहे असं वाटलं. मोठ्या थाटामध्ये लग्न केलं. मुलगी घरामध्ये आली आणि मुलीने घरामध्ये येऊन पाहिलं तर सर्व दारिद्र्याचं राज्य अनुभवाला आलं, गरिबी अनुभवाला आली. काही एका महिन्यामध्येच मुलगी रडत रडत आपल्या पिताजीकडे आली. काय लग्न केलं बाबा आमचं, बघा सगळं दरिद्रता घरामध्ये आहे. तो मुलीचा जो काय पिता आहे मुलाच्या घरी येतो आणि पिताजींना मुलाच्या वडिलाला म्हणतो का आम्हाला फसवलं म्हणे तुम्ही आम्हाला फसवलं. तुम्ही सांगितलं होतं की तुमचा मुलगा मोठा व्यापारी आहे, देवघेवीचा व्यापार करतो. कुठं खोटं बोललो म्हणे आम्ही, आमचा मुलगा देवघेवीचाच व्यापार करतो. म्हणजे तुमचे मुलगा चिरंजीव करतात तरी काय म्हटले,
आमचे चिरंजीव म्हणले झोप घेतात आणि जांभळ्या देतात, हाच व्यापार त्यांचा आहे म्हणे. नुसती परवडी जांभळ्याची ज्ञानोबा म्हणतात, आहे की नाही? झोप घेणं आणि जांभळ्या देणं. ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मायू होई जे मग निजेलियाची असे जे याप्रती तुझे व्यसन नाही म्हणून. ब्रह्मदेवाचं आयुष्य तमोगुणी माणसाला असं वाटतं, तमोगुणाचा पाश असा आहे, ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं आणि झोपलेलंच असावं. महाराज किती झोप असते, काही झोपेचं काही मर्यादा आहे की नाही? बरोबर आहे बाबा. उदाहरण सांगत असत विनोदानं, एक मुलगा दुपारी मधुकरी खाल्ली त्याने आळंदीमध्ये, दुपारी जेवण केलं, दुपारी झोपला, त्या रात्रीतच झोपलं, दुसरा दिवस सुद्धा तो झोपला, तिसऱ्या दिवशीच उठला. म्हटले विठ्ठल ज्ञानोबा सांगता वाटा जाता ओगे कल्लाताही डोळा लागे. म्हणा रस्त्यानं जर तो मनुष्य जाऊ लागला, जात असताना त्याला ठेस लागली आणि तिथं आडवा पडला, तिथंच झोपला. म्हणा किती मर्यादा आहे त्याला. ज्ञानोबाने सुंदर वर्णन केलेलं आहे. हा तमोगुणाचा पाश आहे. किंवा इतका आळस असतो महाराज, किती आळसा असतो. आलस्यावरी पोखीजे ज्ञानोबा म्हणतात, जे सुख आलस्यावरी पोखीजे. आळसामध्ये बरोबर आहे बाबा. उदाहरण सांगत असतात, दोन आळशी होते, दोन आळशी मित्र जांभळाच्या झाडाखाली झोपले. आणि जांभळाच्या झाडाखाली झोपल्यानंतर जे काही कर्मधर्म संयोगानं वादळ आलं, वारं आलं, नेमकं झोपलेलं असताना त्या वाराच्या द्वारे एक जांभूळ शेजारच्या मित्राच्या तोंडाच्या वरच्या भागामध्ये पडलं, म्हणजे मिशीमध्ये जाऊन अडकलं ते जांभळ. मिशीमध्ये जांभळ अडकल्यानंतर तो शेजारच्याला म्हणतो, अरे म्हटले मित्रा एक कर, ते जांभळ माझ्या भाग्यानं माझ्या मिशीमध्ये अडकलंय, तेवढं जांभळ खाली ढकल, म्हणजे माझ्या तोंडात टाक. म्हणतो किती आळशी आहे बघा. आता जांभळ काही लांब आहे का हो? इथल्या इथं जांभळ सरकवता येत नाही का? पण तो म्हणतो काय करते जांभूळ सरकाव. पण दुसरा मित्र म्हणतो, अरे किती आळसेस, मगापासून माझ्या तोंडामध्ये कुत्र देहधर्म म्हणजे लघवी करते, तरी मी हाड म्हणत नाही, आणि तू मला म्हणतो अशा प्रकारे. म्हणजे किती आळसाची परिसीमा झाली. महाराज गुरु बाबा विनोदानं सांगत असतात, विनोदाचा भाग सोडा. म्हणजे ही आळस जो आहे, प्रमाद आलस्य निद्रा अभिस्तन्य बदनाती भारत. प्रमाद, आळस आणि निद्रा या तीन दोषाच्या द्वारे हा जे काय बांधला जातो. मग गुण आहे हा गुण म्हणजे दोरी जशी बांधते तशी त्रिगुण जीवाला बांधतात. मग त्रिगुणातून सोडणारे कोण आहेत? जे त्रिगुणातीत आहेत. त्रिगुणातीत असणारे संतच जीवाला गुणातून मुक्त करू शकतात. मानापमान यस्तुल्यस्तुल्य मित्रारे पक्ष हो सर्वारंभ परित्यागी गुणाती तस्स उच्चते. जे गुणाच्या पलीकडे गेलेले आहेत असे संत महात्मे आपल्याला गुणातून बाहेर काढतात. तुकोबऱ्या सांगतात, तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संघ. या त्रिगुणाचं उल्लंघन त्रिगुणातून आपल्याला कोणी काढू शकत नाहीत. महाराज आपले आई वडील जरी असले तर आई वडील सुद्धा आपल्याला आपल्या मायेनं पोषण करतात. अभंगाच्या 4थ्या चरणात माय बापे पिंड जन्म
पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. मायबाप पालन पोषण करतात, मायेच्या द्वारे पालन पोषण करतात, शरीर सांभाळतात, पण माय बापांच्या मध्ये सुद्धा शक्ती नाही. केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसे माय तुकोबर आहे म्हणतात. मायबाप जरी पालन पोषण करीत असेल तर जन्म मरण निवृत्त करण्याची शक्ती ह्या आप्त संबंधामध्ये सुद्धा नाही, आहे का नाही. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मानसी म्हणून या ऋषिकेशी तुझशी शरण आलो. नांदुराने गोड चिंतन केलेलं आहे. जेवढे काही आप्त संबंधी पदार्थ आहेत हे सगळे आपल्यावर प्रेम करतात, पण फक्त लोभाच्या द्वारे. जो वरी चळण गा तो वरी मनती माझा, मानिती लिहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागोला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सगळे आप्त संबंधी पदार्थ लोभाच्या द्वारे प्रेम करतात. त्यांच्यामध्ये खरं आप्तस्तू यथार्थ वागता असं म्हटलेलं आहे. खरे आप्त आपले तेच. हे असो विस्मोदातारा तो होशी जायचा सोयरा, सोयरिकीच्या व्यवहारा मुखेची तो. खरा सोयरा तो आहे आपला परमात्मा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा किंवा संत महात्मे आपले खरे सोयरे, खरे बंधू संत आहेत आपले. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, श्री सद्गुरु बाबा आपले खरू बंध. फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो, धोरो ओळगे वो आवो तुझ्याची अंगी ज्ञानोबऱ्या सांगतात. जगत बंधू आहे संत महात्मे, आपलं बंधन घालवतात, आपला मोह घालवतात महाराज. ते खरे सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवी ते विठू. बाकीचे सोयरे सगळे फक्त आपलं जोपर्यंत जवळ आहे धन वगैरे तोपर्यंत जवळ येत असतात. बाकी मग शेवटी कुणी नाही. मग ना तुकाराम महाराज म्हणतात ना, जी काही भूषणे घेते काढून या, ऐक नाही, यमाचे हाती बांधून या देते ऐसिया चोरा कैसा विश्वास महाराज सांगतात. हे सगळे चोर मंडळी आहेत, सगळे लोभापोटी प्रेम करतात. पण खरे सोयरे आम्हा सोयरे हरिजन ते खरे सोयरे आहेत आपले संत महात्मे, खरे भाऊ आपले संत महात्मे आहेत महाराज. म्हणून तुकाराम महाराज सांगतात माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. जन्म आणि मरणाची निवृत्ती संत महात्मे करतात. गुरुवारे बाबा सांगत असतात की माणसाला देहाला आल्यानंतर सोहळे, 2 सोहळे आहेत. बाकीचे सोहळे होतात का नाही मला माहीत नाही, लग्नाचा सोहळा होईल का नाही काय सांगता येत नाही, बाकीचे काही सोहळे असतील ते काही माहीत नाही, पण 2 सोहळे मात्र नक्की आहेत. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोनये धनंजया ज्या परी. हे 2 सोहळे कोणते सोहळे आहेत? जो अशा प्रकारे आहे का नाही खाटेवर आलाय तो ताटेवर जातच असतो महाराज. जन्म आणि मरण संत कृपेच्या द्वारे काय होत असतं, संतांच्या द्वारे जन्म मरण जाया संत संग. कुठल्याही पदार्थाला 6 विकार आहेत, जी काय अस्ति जायते वर्धते विप्रिन्मते अपक्षयते विनश्यती. उत्पन्न होणं, पुढचा जो काही शेवटी नाश होणं. बरं का किती सुंदर तुकोबाराने वर्णन केलेलं आहे. जायते आणि विनश्यती म्हणजे जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मरण गेलं की मधले 4 भाव आपोआप निघून जातात. तसं तुकोबाराय महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये काय होतं, संत पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. संत कृपेच्या द्वारे जन्म मरण निवृत्त होतं आणि शेवटी तुकोबाराय सांगतात संतांच्या वचनाच्या द्वारे काय होतं. अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात संतांच्या वचने वारे जन्म संतांच्या वचने वारे जन्म वारे जन्म संतांच्या वचने वारे जन्म वचने वारे जन्म
वर्णुनी पामर त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर त्यांचा महिमा काय वर्णुनी संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. जसं मिष्टान्नाचा योग भुके तुकोबऱ्या म्हणतात, जसं मिष्टान्न क्षुधा निवृत्त करतं, तसं महापुरुषांच्या मुखातून आलेले शब्द आपलं अनिष्ट निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देते. संत महात्मे बोलतात आणि बोलल्यानंतर संतांच्या वचनाचं जर आपण थोडं चिंतन केलं तर संतांच्या वचनातून जे शब्द बाहेर पडतात ते शब्द वाक्य दोन प्रकारचे, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्याच्या द्वारे काय होत असतं, परोक्ष ज्ञान होतं. महावाक्याच्या द्वारे अपरोक्ष ज्ञान होतं. अस्ति ब्रह्मेति चेदवेद परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेदवेद साक्षात्कार उच्यते. मग ते परोक्ष ज्ञान काय करतं, परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धी पुरस्कार केलेलं जे काही पाप आहे ते पाप अशा प्रतृणाग्नी मिळे समरस झाले सगळं नाहीसं करतं. आणि अपरोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारणात ज्ञान तमशचंड भास्कर. हा जसा सूर्य अंधकाराचा नाश करतो तसं अज्ञान जे आहे, अज्ञान अपरोक्ष ज्ञान महावाक्याच्या द्वारे काय होते, अज्ञानाची निवृत्ती होते. महाराज सांगतात संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्माधिका. मग अशा महापुरुषांच्या जवळ जाण्यासाठी आमंत्रणाची वाट पाहू नये तुकोबऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न
पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया. 3 गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट, जिथं आमंत्रण असतं तरी सुद्धा जायचं नाही. ज्ञानोबा सांगतात, दुर्जनाचा आदरू वैर्याचा पाहुणेरू. वैर्याने आपल्याला जर आमंत्रण दिलं तरी जायचं नाही तिथं. किंवा दुसरी गोष्ट, जर कोणी म्हटलं आपल्या चला तुमचं तिकीट काढतो, कुठं जायचं, तमाशाला, जायचं नाही महाराज. बोलवलं तरी जायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, आमंत्रण असेल तर जायचं. जेवणाचं आमंत्रण असेल, लग्न सोहळा असेल, आमंत्रण असेल तर जायचं. पण तिसरी गोष्ट, संतांची सेवा करीत असताना संतांच्या दारामध्ये आमंत्रणाची इच्छा करू नका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत न बोलवलं कुणी तरी संतांचा आश्रय आपलं कल्याण करून घ्या. उद्धारेद आत्मनात्मानम नात्मानम वसादेद आत्मेव ह्यात्मन बंधुर आत्मवरी पुरात्मना. ज्याला आपलं स्वच्छ कल्याण व्हावं असं वाटतं त्यांनी श्रीगुरूंची संतांची सेवा करावी. महाराज सांगतात, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया. अदृश्य दर्शने संतांच्या जो काही अदृश्य परमात्मा आहे त्या अदृश्य वस्तूचं ज्ञान संत महात्मे करून देतात. त्या परमात्म्याला अदृश्य का म्हटलं गेलं, ज्ञानोबा सांगतात, तत पदम तत्परी मार्गे तमेस्मिन् गता निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणे. मग इदंतेशी वाळले जे मी पणेवन ढारले ते रूप पाहिजे आपले आपणची. परिदर्पणाचे आधारे एक चिकरणी दुसरे मुख पाहते गवारे तैसे नको हे दृश्यपणे देखिजे. का नेयत वे जाणे जे अमुके ऐसे म्हणे जे तेजे नव्हे. जया जे आरा परवते जया जे पुढे मागवते दिसते नवीन दुसते दिसते अदृश्य. जे परमात्म्याला अदृश्य दिसत नाही म्हणून परमात्म्याला अदृश्य म्हटलंय असं नाही. परमात्मा हा ज्ञातृ ज्ञानांतरा अभावात ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय याची त्रिपुटी करून परमात्म्याला जाणता येत नाही. परमात्मा हा अनुभव रूप आहे. परमात्मा हा अनुभवाचा विषय नाही. स्वयमेवानुभूतित्वात अस्य अनुभव्यतन विद्यते. परमात्मा हा अनुभव स्वरूप आहे. त्रिपुटी करून त्याचा अनुभव घेता येत नाही. म्हणून संत महात्मे त्या परमात्मा वस्तूला अदृश्य म्हणतात. आणि असे असणारी अदृश्य ब्रह्म वस्तू परब्रह्म वस्तू संतांच्या कृपेने त्यांचं ज्ञान होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्माधिका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले तर माझे जे उरले पाय कप. ज्ञानोबा सांगतात तैसे